मुंबईतील शिवसेनेचे 29 नगरसेवक आज गट नोंदणी करणार होते। नवी मुंबईतल्या कोकण भवनामध्ये जाऊन हे नगरसेवक शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणार होते। मात्र अचानक शिवसेनेचा प्लॅन बदललाय। शिवसेना नगरसेवकांनी आज गट नोंदणीसाठी जाण्याचा प्लॅन रद्द केलाय। उद्या भाजप आणि शिंदे शिवसेना गटाचे नगरसेवक एकत्रितमध्ये प्रवास करून कोकण भवनामध्ये गटाची नोंदणी करणार आहेत। सकाळपासूनच शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब भवनामध्ये दाखल झाले होते। तसंच ज्या बसने ते नगरसेवक प्रवास करणार होते ती बस देखील सज्ज होती। मात्र अचानक नगरसेवकांचा प्लॅन रद्द झालाय, त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगलेल्या आहेत। मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या संख्येवरून सुरू असलेल्या चर्चांमुळे भाजप आणि शिवसेना संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती। अचानक झालेलं नाहीये। आज आम्ही सर्वजण इथे माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना पुष्पांजली वाहण्यासाठी इथे सर्व नगरसेवक आलेले आहेत आणि आज माननीय शिंदे साहेब हे कालपासून मुंबईच्या बाहेर आहेत, ते आज संध्याकाळीच येतील आणि जी गटाची नोंदणी आहे हे आम्ही महायुती म्हणून एकत्रितच करणार आहोत। नक्कीच उद्या एकत्रित जाणार, मात्र गटाची नोंदणी ही वेगवेगळी करणार आहात। मला वाटतं याचा निर्णय माननीय शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फडणवीसजी हे एकत्र बसून घेतील, पण नोंदणी आज होणार नाहीये, नोंदणी उद्या किंवा परवा होणार। गटाचे नगरसेवक नोंदणी करण्यासाठी कोकण भवनला जाणार होते, परंतु ऐनवेळी ही नोंदणी रद्द करण्यात आली। आता भाजप शिवसेना एकत्र पद्धतीने नोंदणी करणार आहे। मला वाटतं की या संदर्भातला निर्णय माननीय मी आता जसं बोललो, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे काही निर्णय करतील त्याप्रमाणे पुढचं आम्ही मार्गक्रमण करू। शिंदे गटाचे नगरसेवक जे आज गटनोंदणी करण्यासाठी जमणार होते म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजे शिवतीर्थ इथे स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ते रद्द झालं कार्यक्रम। त्याच्यानंतर नवीन बातमी आली की आता कुठे जमायला सांगितलेलं आहे गटनोंदणी करण्यासाठी जाण्यासाठी, तर ते बाळासाहेब भवन। बाळासाहेब भवन म्हणजे शिंदे गटाने स्थापित केलेलं बाळासाहेबांच्या नावाने कार्यालय। त्याच्यानंतर चक्क बातमी आली की आता ते देखील रद्द झालंय, नगरसेवकांनी तिथे देखील यायचं नाहीये कारण गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झालेला आहे। काय दिल्लीश्वरांसमोर जिथे मुजरा घालतात त्या दिल्लेश्वरांनी डोळे वटारल्यानंतर गटनोंदणीचा कार्यक्रमच रद्द झाला।